अरे सोड रे. मोदींवर टीका करण्यात आली, मात्र शिंदेंनी स्तुती केली मोदींची, पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाहीत, ते गटप्रमुख आहेत असं शिंदेंनी. आम्ही आहोत ना गटप्रमुख. एका खुर्चीसाठी सगळं गमावलं. एका खुर्चीसाठी सगळं गमावलं. नाही काही गमावलेलं आम्ही काही. आणि अरे कोण हा हे नेते कोण? त्यांना उद्धव ठाकरेंनीच नेता केलं, ते पण आमच्या आग्रहाने केलं. यांना काय बाळासाहेब ठाकरेंनी नेता नव्हता केला. बाळासाहेब ठाकरेंनी नेते केलेले जे मोजके लोक आहेत त्यातला मी आहे. मला माहिती आहे राजकारण काय ते. बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं, दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केलं. मग ते आज गटप्रमुख कसे? मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना. तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली, तुम्हाला नगरविकास मंत्री केलं, राज्याचं इतर मंत्री केलं, मग गटप्रमुख कसे? तुमच्यासारखा एक रिक्षावाला, मी म्हणता ना मी रिक्षावाला, तुमच्यासारखा रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला. तुमच्यासारखा एक रिक्षावाला एका वेळेला 50-50 कोटी रुपये उधळतो, निवडणुकींवर 100 कोटी उधळतो. हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला. ना तुम्ही कोण होता याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. सन्माननीय आनंद दिघे जे आहेत, धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं त्यांनी. शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं, आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा. हे म्हणतात दानत लागते. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले. ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य 2दा. सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील. तर हे सगळे उद्धव ठाकरेंची जी दानत बरं का आणि नियत त्याच्यामुळे शक्य झालं. पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे, हे पाद्यपूजन करतात अमित शहांच्या पादुकांचं. त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर. चला बोला. खळबळ माजवली. नाही सोडून द्यावं. अरे सोडून द्यावं, मी होतो तिकडे, हे नव्हते. बघा तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही तेव्हा लहान होता, तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता. आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल, ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटतात. शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत. आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं, हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करा.